आदरणीय अध्यक्ष, शिक्षक, पालक आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी संस्कार म्हणजे काय या विषयावर बोलणार आहे. नमस्कार, मी ईश्वरी अमोल भुजबळ, इयत्ता तिसरी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिसुर्टी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे मध्ये शिकत आहे. आपण सर्वांनी लहानपणी असे ऐकले असेल की संस्काराने माणूस घडतो. हे वाक्य अगदी खरं आहे. पण संस्कार म्हणजे फक्त चांगले बोलणे नाही, तर ते एक जीवन जगण्याची कला आहे. ती आपल्याला आपल्या आई वडिलांकडून आणि शिक्षकांकडून मिळते. संस्कार चांगले वाईट यातले फरक शिकवतात व योग्य मार्गावर चालण्यास मदत करतात. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात जेव्हा मुले गोष्टीपासून प्रभावित होतात, तेव्हा संस्काराची गरज अधिक असते. मित्रांनो, संस्कार म्हणजे एक असा ठेवा आहे जो आपल्याला श्रीमंत बनवतो. तो आपल्याला एक चांगले जीवन देतो आणि समाजासाठी एक चांगले नागरिक बनवतो. संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार. गुणांचा गुणाकार याचा अर्थ स्वतःमधील गुण वाढवायचे आणि दोषांचा भागाकार याचा अर्थ स्वतःमधील दोष कमी करायचे. मनन करून विचार व कृती करतो तो मानव. विचार व कृती चांगल्या होण्यासाठी संस्काराची गरज असते. उदाहरणार्थ, केक खाऊन साल टाकणे ही कृती आहे. केक खाऊन साल कचऱ्याच्या टोपलीत टाकणे ही प्रकृती. दुसऱ्याने रस्त्यावर टाकलेली साल कचऱ्याच्या टोपलीत टाकणे ही संस्कृती. संस्कार करणे म्हणजे चांगल्या सवयी लावणे व वाईट सवयी काढून टाकणे. मित्रांनो, चांगले संस्कार करायचे तर आई वडिलांना रोज नमस्कार कर, दुसऱ्याची निंदा करू नको इत्यादी शिकवायचे. पण ते कसे शिकवायचे तर तत्वज्ञान सांगून नाही, गोष्टी सांगून नाही, चॉकलेट आईस्क्रीम लाच देऊ नाही, तर आपल्या कृतीने. 8 वर्षाच्या मुलाला रोज मोठ्या मंडळींना नमस्कार करण्याची आज्ञा दिली तर 4 दिवस पाळील. 5व्या दिवशी सांगेल मी नाही करणार. तर आई वडिलांनी सुद्धा मोठ्या माणसांना मान देऊन आदर केला पाहिजे, तरच मुले त्यांचे अनुसरण करतील. पूर्वीच्या काळी सर्वच मुले मोठ्यांचा आदर राखत, त्यांना प्रतिदिन वंदन करत. जेवणापूर्वी श्लोक म्हणत, सायंकाळ होताच हात पाय धुवून देवासमोर दिवा लागल्यावर स्तोत्र म्हणत, संध्याकाळी लवकर झोपत, सकाळी लवकर उठत. अशा वागण्यामुळे त्यांच्यात चांगले गुण निर्माण होत असत. मुलांना, तुम्हाला वाटत नाही का तुम्हाला सर्वांनी आदर्श विद्यार्थी म्हणून ओळखावे? तुम्ही आदर्श होण्यासाठी तुम्ही गुणी आणि संस्कारयुक्त झाला पाहिजे, तरच तुम्ही आदर्श आणि गुणी व्हाल. जसे छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापू शकले कारण ते स्वतः आदर्श होते. आपणही आदर्श बनलो तर भारताचा विकास होईल. सरते शेवटी मी एवढेच बोलते, आयुष्यभर पुरणारी वाटूनही उरणारी संस्काराची शिदोरी कधी न संपणारी. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.